नमस्कार, मी पल्लवी। आज आपण या ठिकाणी बघणार आहोत गणेश चतुर्थीसाठी झटपट असे मोदक। आता तांदळाच्या पिठाचे सर्वात जणांना माहिती आहेत मोदक बनवायचे, पण रव्यापासून सुद्धा पांढरे शुभ्र आणि झटपट मोदक तयार होतात। तेही अगदी सुबक आणि मऊ, दिवसभर मऊ राहतात बरं का हे मोदक। तांदळाचे मोदक थोड्या वेळानंतर कडक होतात, पण रव्याचे जे मोदक आहेत ते दिवसभर मऊ लुसलुशीत राहतात। चला मग कसे बनवायचे डिटेल्स रेसिपी बघायची असेल तर नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा, थोडा पण स्किप करू नका। आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला न विसरता सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडलाच तर शेवटी एक लाईक नक्की करा। चला रेसिपीला सुरुवात करूया। मस्त असा सुबक मोदक कसा बनवायचा बघूयात। तर इथे घेतलेला आहे मी 1 वाटी रवा। तर हा जाड रवा आहे, तुम्ही बारीक रवा वापरला तर अगदी चांगलं। ज्या वाटीने रवा घेतलाय त्याच वाटीने दूध घ्यायचंय। त्यानंतर खसखस, खोबऱ्याचा चव आणि गूळ। तर खोबऱ्याचा चव 1 वाटी असेल तर अर्धी वाटी गूळ वापरायचा। आता हे जे दूध घेतले ते कढईमध्ये टाकायचंय आणि तुम्ही या ठिकाणी दूध आणि पाणी दोन्ही अर्धा अर्धा वापरलं तरीही चालतं किंवा दूध वापरलं तरीही चालतं। आणि मी अगदी थोडंसं वरती पाणी टाकले। तर मी जेवढा रवा घेतलाय तेवढा रवा वापरला नाही, कारण मला पीठ जेव्हा बनवता वेळेस जास्त वाटलं त्यावेळेस मी रवा थोडासा ठेवला होता। म्हणजे तुम्ही 1 वाटी रवा घेतला तर मग 1.5 पट पाणी वापरायचं आहे। म्हणजे 1 वाटीला 1.5 वाटी पाणी दूध मिक्स करून वापरलं तरीही चालतं। आता हे दूध छान उकळून घेतलं की त्यामध्ये थोडा थोडा रवा सोडायचा आणि छान पीठ मळून घ्यायचंय रव्याचं दुधामध्ये। तर या ठिकाणी रवा थोडासा शिजल्यानंतर फुलतो आणि हा जाड रवा होता म्हणून थोडेसे मोदक आहेत ते चरचर वाटायला लागले होते। म्हणजे जाड रवा हा खूप जास्त फुगतो, बारीक रवा असेल तर अगदी मऊ लुसलुशीत मोदक तयार होतात। पण माझ्याकडे घरी बारीकवाला रवा नव्हता म्हणून मी हा यूज केला। तर हे पीठ आता छान घट्ट मळून झालेलं आहे। यावरती आता गॅस बंद करायचा आणि अगदी 2च मिनिटं झाकण ठेवायचं, तोपर्यंत आपला रवा तिकडे मऊ होतो। तर हे बघा, रवा घेतला होता त्यामधला थोडासा 2-3 चमचे रवा शिल्लक आहे। तर चला आता आपण इकडे सारण बनवून घेऊयात। ते झाकण तसंच ठेवायचं आणि गॅस बंद करायचा। रवा झाकण ठेवल्यानंतर खूप छान फुलून येतो आणि मऊ होतो। आता इकडे सारण बनवण्यासाठी एक कढई ठेवली आहे, त्यामध्ये सर्वात अगोदर आपण टाकणार आहोत खसखस। खसखस इथे कच्ची न वापरता भाजून वापरली की तिची चव अजून वाढते बरं का। कच्ची वापरली की ती खायला चवदार लागत नाही आणि पटकन चावल्याही जात नाही। थोडीशी भाजली की मग मात्र तिची चव छान लागते। तर खसखसचा कलर चेंज झालाय की त्यामध्ये घालायचा खोबऱ्याचा चव। ओल्या खोबऱ्याचा चव असला तर मग मोदक कसे बघा छान नरम लागतात आणि ते सुक्या खोबऱ्याचा जर चव वापरला तर ते थोडासा कडक होतो, म्हणून ओलं खोबरं शक्यतो वापरा। त्यामध्ये गूळ टाकायचा, गूळ छान मेल्ट होईपर्यंत हे मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे। खोबऱ्याचा चव आणि गूळ छान मिक्स झाला की गॅस बंद करायचा आणि हे सारण आपण एका वाटीमध्ये भरून ठेवूयात आणि लगेचच आपण इकडे मोदक बनवायला सुद्धा सुरुवात करणार आहोत। तर चला, आपलं जे रव्याचं मिश्रण आहे ते छान फुलून आलेलं आहे। थोडंसं कढईला लाल रंग आलाय, तो लाल रंग या रव्यामध्ये येता कामा नये, कारण काय होतं मोदकाचा कलर चेंज होतो। म्हणून आपण फक्त वरचं पीठ घेणार आहोत आणि तीच कढई नंतर आपण मोदक वाफवण्यासाठी यूज करणार आहेत। तर या ठिकाणी थोडंसं तूप घेतले आणि सारण गरम आहे। तुम्हाला जर सहन होत नसेल तर तुम्ही वाटीच्या साह्याने हे सारण छान मिक्स करून घ्या आणि जेव्हा तुम्हाला हात लावायला सहन होईल त्यावेळेस हे पीठ छान मऊसूत असं मळून घ्या। आणि आता वरतून हे पीठ मळून झालं की त्यावरतून आता तुपाचा हात लावायचा, जेणेकरून रवा थोडासा कोरडा होणार नाही आणि मग थोडा वेळ जरी लागला मोदक बनवायला तरीही काही फरक पडणार नाही। जर तुम्ही ते तूप लावलं नाही तर रवा वरतून कडक होईल, त्यामुळे तुपाचा हात लावायचा। तुम्हाला वेळ असेल तर हे पीठ तुम्ही असंच झाकून सुद्धा ठेवू शकतात बरं का थोडा वेळ। आता या ठिकाणी मी मोदक बनवायला थोडंसं पीठ बाजूला काढले। आता तुम्हाला लहान मोठा केवढा मोदक बनवायचा आहे त्यानुसार तुम्ही इथे पिठाचा वापर करायचा आणि छान आता ही पारी आपल्याला बनवून घ्यायची। पण त्या अगोदर हे रवा आहे तो हातावर छान मळून घ्यायचा, म्हणजे पारी कशी उलणार नाही आणि काही
तिला चिरा वगैरे सुद्धा पडणार नाही. तसंही रव्याची जी पारी असते तिला बिलकुल चिराही पडत नाही आणि हाताला सुद्धा चिटकत नाही. तर हे बघा अगदी मीडियम पारी बनवून घेतलेली आहे, जास्त जाडही नाही आणि जास्त पातळही नाही. आणि या ठिकाणी अशा बोटाच्या चिमटीने कळ्या सुद्धा पाडून घेतलेल्या आहेत. आता त्यामध्ये सारण टाकायचे. ओल्या खोबऱ्याचं सारण असलं की भरपूर सारण बसतं. जरी ते सुक्या खोबऱ्याचा वापर केला तर सारण भरपूर आपल्याला टाकता येत नाही. आता ही जी मोदकाची पारी आहे ती अशी अलगद बंद करायची आहे आणि छान तिचं जे मोदकाचं तोंड आहे ते व्यवस्थित बंद करायचं. माझ्याकडून थोडंसं हलक्या हाताने बंद करण्यात आलं तर मोदक थोडेसे उकडता वेळेस निसटले होते, म्हणून छान बंद करा. आणि बघा मस्त सुंदर सुबक मोदक बिना साच्याचा सुद्धा तयार झालेला आहे. आता दुसरी पद्धत सुद्धा खूप सोपी आहे, चला बघूयात. तर असा एखादा तुमच्याकडे चमचा असेल तर याने सुद्धा खूप छान मोदकाला कळ्या येतात. तर बिना साच्याचे सुद्धा आपण सुंदर सुंदर मोदक कळीचे तयार करू शकतो. या चमचाला काय करायचं, अगोदर तुपाचा हात लावून घ्यायचा, म्हणजे काय होईल, आपली जी पारी आहे ती चमच्याला चिटकणार नाही. एक वेळेसच हात लावायचा, परत परत आपण तूप नाही लावलं तरीही चालतं. आणि आता चमच्यामध्ये भरपूर आपल्याला पारी बनवण्यासाठी पीठ लागणार आहे रव्याचं. कारण चमचा खूप मोठा आहे म्हणून मी चमचानं सर्व मोदक बनवले नाही. मला हातानेच बनवायला सोपे वाटतात आणि झटपट होतात. पण म्हटलं चला तुम्हाला याच्या जर कळ्या आवडल्या तर तुम्हालाही या आयडियाने मोदक बनवता येतील. कारण याच्या ज्या कळ्या आहेत चमचाच्या त्या खूप सुंदर आणि सुबक येतात. तर बिना साच्याचे सुद्धा खूप सुंदर असे मोदक झटपट तयार होतात. नक्की रेसिपी ट्राय करा, बनवायला खूप सोपी आहे आणि रव्याचे मोदक म्हटलं की चवीला सुद्धा खूप छान लागतात. आता तुम्ही ते रवा जर उकडता वेळेस थोडंसं मीठ टाकलं तर अजून चव त्याची दुप्पट वाढते बरं का. तर ही जी पारी आहे ती अशी नाही निघाली तर हातावरती पालती करून सुद्धा काढू शकतात बरं का, पटकन निघते. कारण रव्याचं जे पीठ आहे ते आपल्या हाताला सुद्धा चिटकत नाही आणि कुठल्या भांड्याला सुद्धा पटकन चिटकत नाही आणि खूप मऊ असतं बघा. नक्की रेसिपी ट्राय करा, तुम्हाला सुद्धा आवडतील. आणि हे मोदक जे आहेत ते दिवसभर अगदी मऊ राहतात बरं का. तर हे बघा किती सुबक दिसतोय हा चमचाचा मोदक. तर इथे सुद्धा माझ्याकडून याचं तोंड जे आहे ते व्यवस्थित बंद करण्यात आलं नाही, त्यामुळे तो निसटला होता. त्यामुळे तुम्ही जर बनवले तर तोंड छान पॅक करा, हलक्या हाताने करू नका. तर चला सर्व मोदक याच पद्धतीने आपण बनवून घेऊयात. आणि तुम्हाला रेसिपी कशी वाटली नक्की कमेंटद्वारे कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त तुमच्या मित्र-मैत्रिणींसोबत शेअर करा, म्हणजे त्यांना सुद्धा अशा सोप्या सोप्या पद्धतीने मोदक बनवता आले पाहिजे. कारण तांदळाचं पीठ हे सर्वांकडे नसतं आणि मग मोदक कसे बनवायचा हा प्रश्न पडतो. म्हणून हा व्हिडिओ मी तुमच्याकरिता शेअर केलेला आहे. तर चला व्हिडिओ आवडला असेल तर पटकन आता न विसरता चॅनलला सबस्क्राईब करा. आणि आता इकडे मोदक बनवून झालेले आहेत, आता पटकन आपण त्याची उकड काढूया. तर तीच कढई ठेवली आहे पीठ मळलेली. आता त्यावरती एखादी जाळीची अशी प्लेट ठेवा किंवा तुम्ही इडली पात्र सुद्धा वापरू शकता, स्टीमर असेल तर स्टीमर सुद्धा वापरू शकता. आता या प्लेटला मी तूप लावून घेतलंय आणि असे मोदक आता ठेवून द्यायचे आहेत. तर आपल्याला हे मोदक बारीक रव्याचे जर असतील तर 10 मिनिटं उकडायचे तर, आणि मोठा रवा आहे म्हणून मी त्याला 15 मिनिटं छान उकडून घेतलंय. आता याला तुपाचा हात लावलाय आणि त्या तुपाच्या हातावरती आता मात्र केशर ठेवायचं. केशर ठेवलं की बघा मोदकांचा फ्लेवर सुद्धा खूप छान लागतो आणि दिसायला सुद्धा सुबक दिसतात. आता मोदकला केशर तूप लावले, वरतून एखादा ताट बसत असेल तर ताट ठेवा किंवा मग माझे मोदकाची प्लेट वरती आलती म्हणून मी कढई ठेवली आणि 15 मिनिटं छान कमी गॅसवर हे मोदक उकडून घेतलेले आहेत. आता बघूयात किती सुंदर मोदक तयार झालेत बघा. थोडेसे हलक्या हाताने दाबल्यामुळे त्याचे तोंड निसटले होते पण काही फरक पडला नाही, मोदक जशाच्या तसे राहिले होते. बघा किती सुंदर सुरेख कलर आलेला आहे. हाताने बनवलेले तर मोदक अगदी सुंदर दिसत आहेत. चला तुम्हाला कोणती पद्धत आवडली नक्की सांगा आणि तुम्हाला मोदक फोडून दाखवते किती सॉफ्ट झालाय. तांदळाच्या पिठापेक्षा रव्याच्या पिठाचे मोदक झटपट तर होतात पण अगदी मऊ होतात बरं का. तर हे बघा मस्त असं सारण खूप छान आणि अप्रतिम याचा फ्लेवर येतो बरं का. कारण ओल्या खोबऱ्याचं सारण आणि त्यामध्ये खसखस असली की खूप छान टेस्ट लागते. तर बघा खूप सुंदर असे मोदक झालेले आहेत.
चला, अजूनही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर पटापट सबस्क्राईब करा, लाईक करा. व्हिडिओ आवडला तर तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत अजून शेअर केला नसेल तर जास्तीत जास्त शेअर करा, कारण गणेश चतुर्थी येत आहे. सर्वांनी मोदक बनवा आणि सर्वांनी प्रसाद म्हणून सुद्धा तुम्ही हे मोदक वाटू शकतात. तर मग चला, व्हिडिओ आवडला असेल पटकन सबस्क्राईब करा. बाय बाय.